राजकुमार पटेल यांच्या बंडावरून बच्चू कडूंनी भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधलाय। राजकुमार पटेल यांनी प्रहार सोडणं ही भाजप आणि शिवसेनेची खेळी आहे असं बच्चू कडू म्हणाले। तिसरी आघाडी काढली म्हणून आमचे लोक फोडण्याचा प्रयत्न होतोय असंही बच्चू कडूंनी म्हटलंय। आधीही एक होतो आताही एक आणि पुन्हा लढू असं 10 जण निवडून आणू, दोस्ती कायम ठेवत राजकुमार पटेल यांच्या विरोधामध्ये उमेदवार देऊ असं बच्चू कडू म्हणाले। निवडणुकीमध्ये हरलो तरी चालेल पण विचारांसोबत तडजोड नाही असंही बच्चू कडूंनी म्हटलंय। भाजप शिवसेनेची व्यवस्थित खेळी आहे। एकंदरीत महाराष्ट्रातली ताकद वाढत असताना इथे कसं बच्चू कडूला कमी करायचं याचा एक यशस्वी प्रयत्न ते करत आहे। आणि मला असं वाटतं का एक काही लोक निवडणुकीला घाबरवतात, एकदम घाबरून समोर जाण्याची भूमिका असते। त्याच्यातली ते त्यांची चूक असते, त्यांची व्यक्तिमत्वाची चूक असते। बच्चू कडू निवडणुकीला घाबरत नाही तर निवडणुकीला आम्ही घाबरवतो। असं किती काय गेले नेते, अजूनही 2-3 पैशाच्या हिशोबाने जाईल तिकडे, पण मला असं वाटतं का त्याचा परिणाम आमच्यावर काही पडणार नाही। कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, काय घालतायत, कोण कडताय, कोण कुठे आहे। महाराष्ट्राला गुजराती जोडीनी नाहीतरी उद्ध्वस्तच केलाय, पक्ष फोडून। महाराष्ट्रामध्ये आमदार फोडून आज खोकेंचं सरकार आहे, तर प्रत्येकाला खोक्याची अपेक्षा आहे। जिथे खोके तिथे आम्ही, पण हे खोके जिथे तिथे धोके होऊ शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि तो धोका आता जवळ आला आहे। खोकेबाजांना धोका देण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।